सायंचे वंदन करू बाबांचे वंदन गणो म्हणे बाबा साये धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय. ओम साईराम. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आलेल्या सर्व साईभक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. श्रींचे दर्शनाकरिता दर्शन पासेसची संख्या मर्यादित असल्यामुळे शक्यतो ऑनलाईन दर्शन पास घेऊनच दर्शनाकरिता येण्याचे करावे. प्रत्येक साईभक्तांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. श्रींचे दर्शनाकरिता सशुल्क पास धारकांनी गेट क्रमांक 1 व मोफत पास धारकांनी गेट क्रमांक 2 ने प्रवेश करावा. दर्शन लाईनमध्ये संस्थांमार्फत सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे, त्याचा उपयोग करावा. साईभक्तांनी दर्शन रांग, मंदिर व मंदिर परिसरात आपापसांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवावे. श्रींच्या दर्शनास येताना हार, फुले, प्रसाद व अन्य वस्तू घेऊन येऊ नये. श्रींच्या समाधी मंदिरात साईभक्तांनी हात जोडूनच दर्शन घ्यावे. साईभक्तांनी दर्शन रांगेतील स्टील रेलिंगला हात लावू नये व इतरत्र कोठेही स्पर्श करू नये. दर्शन रांग, मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता राखावी. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से आए हुए सभी साईभक्तों का हार्दिक स्वागत. श्री साई समाधि मंदिर में दर्शन हेतु दर्शन पासेस की संख्या सीमित होने के कारण साई भक्तों ने संभवतः ऑनलाइन दर्शन पास प्राप्त करके ही दर्शन के लिए आने की कृपा करें. हर एक साई भक्त ने अपने चेहरे पर मास्क लगाना अनिवार्य है. श्री साई समाधि मंदिर में दर्शन हेतु पेड पास धारकों को गेट क्रमांक 1 से और फ्री पास धारकों को गेट क्रमांक 2 से ही प्रवेश दिया जाएगा. दर्शन कतार में सैनिटाइजर डिस्पेंसर की व्यवस्था की हुई है, उनका उपयोग करें. सभी साई भक्तों से निवेदन है कि दर्शन कतार, मंदिर और मंदिर परिसर में आपस में कम से कम 6 फीट की दूरी बनाए रखें. मंदिर में हार, फूल, प्रसाद तथा अन्य वस्तुएं ले जाना मना है. सभी साई भक्तों से निवेदन है कि दर्शन कतार में स्टील रेलिंग तथा आसपास की किसी भी अन्य वस्तुओं को न छुए. मंदिर में हाथ जोड़कर ही दर्शन करने की कृपा करें. दर्शन कतार, मंदिर और मंदिर परिसर में स्वच्छता बनाए रखें. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. Sri Sai Baba Sansthan Trust Shirdi warmly welcomes all Sai devotees. All the Sai devotees to obtain online pass for Sri Sai Darshan. Use of mask is compulsory for all the Sai devotees. Sanitizers provided by Sansthan in the Darshan line must be used by everyone. All the Sai devotees must maintain a 6 feet physical distance amongst themselves in Darshan line, Mandir and Mandir premises. Sai devotees are prohibited to bring garlands, flowers, prasad or any other articles along with them. All the Sai devotees must join hands and take darshan in Sri Sai Samadhi Mandir without touching anything else. Please maintain cleanliness in Darshan line, Mandir and Mandir premises.
Thank you. Om Sai Ram. ऐका सर्व साईभक्तांना नम्र सूचना. मंदिर परिसरामध्ये 2022 दैनंदिनी व दिनदर्शिका विक्री सुरू आहे, याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी. सभी साईभक्तों के लिए नम्र सूचना. मंदिर परिसर में 2022 दैनंदिनी और दिनदर्शिकाओं की बिक्री शुरू है. धन्यवाद. ओम साई राम. ऐका सर्व साईभक्तांना नम्र सूचना. मंदिर परिसरामध्ये 2022 दैनंदिनी व दिनदर्शिका विक्री सुरू आहे, याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी. सभी साईभक्तों के लिए नम्र सूचना. मंदिर परिसर में 2022 दैनंदिनी और दिनदर्शिकाओं की बिक्री शुरू है. धन्यवाद. ओम साई राम. ॐ गणपतये नमः. ॐ श्री साईनाथाय नमः. हरिभक्तपरायण दासगणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया. कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी. ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादि सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य. ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित, मृत्युहीना आपणा प्रत. तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले.
ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान. जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला. का की जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी. नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तो याचा. म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन. अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत. जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित. का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे. अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कूपात, तैसीन त्याची योग्यता. संतरूप गोदावरी, तेथील तुम्ही आहा वारी. आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत. शरण सर्वदा जोडून हात, का की पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलासी सर्वथा. नुसत्या जलात पाहता, ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे. ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमिभाग न बदलवी भला. त्याच भूमीच्या भागाला, गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ, षडरिपूंची न घाण जेथ. त्या पवित्र पिंडाप्रत, संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी. अवघ्या जीवात आहे खरी, आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून, गोदा आहेच निर्माण. तोयही भरले परिपूर्ण, तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी, येता झाला गोदातीरी. त्यावेळचे तेथील वारी, टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले, जलसागरा मिळाले. पावित्र्य कायम राहिले, जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी, जुने जाऊनी नवे वारी. येत पात्रा भीतरी, तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर, त्या शतकातील साधूवर. हेच जल साचार, नाना विभूती ह्या लाटा. ह्या संतरूप गोदेसी, प्रथम संवत्सरासी. पूर आला निश्चयेसी, सनत सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर. शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी, प्रत्येक शतका माझारी. पूर आले वरच्यावरी, ते वर्णण्या अशक्य मी. ह्या सांप्रतच्या शतकात, संतरूप गोदे प्रत. आपण पूर आलात, साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरण, मी करीतो वंदना. महाराज माझ्या दुर्गुण, पाहू नका किमपीही. मी हीन दीन अज्ञानी, पातक्यांचा शिखामणी. युक्त अवघ्या कुलक्षणांनी, परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष, मनान आणि परीस. गावीच्या लेंड्या ओहोळास, गोदान लावी परतवुनी. माझ्या मधील अवघी घाण, आपुल्या कृपा कटाक्षे करून. करा करा वेगे हरण, हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन, लोहाचे ते लोहपण.
जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका. आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते. हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू. भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी. तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंद घना. हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा. हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंदर. तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू. तूच बोधला सांवता तूच रामदास तत्वता. तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची. ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण. ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन. कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ. कंस म्हणे महाकाळ. उद्धव म्हणे प्रेमळ. अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी. योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसती स्थान विंधा वाचून असती कान. फात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना. निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक. परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती. आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले. मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत. तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे. तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला. का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली देवाहून आगळी. अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला. तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंदरासी. परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला. ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी. संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण. संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ. संत इक्षु रसाळ रसनव्हाळी तत्कृपा. संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती. उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत. निर्मळते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी. जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले. होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट. जीवात्मे हेच पट
षड्विकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान. अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी. म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर. तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी. तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार. तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू. त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन. तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने बिभीषण साधलासे रामराण. संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर. चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे. फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया. बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा. तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून. जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत. पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले. सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची. आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन. वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा. कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने. वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे. पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी. अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष. परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी. परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलन मही ठाया. वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे. अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने. बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेम भाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा. जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी. सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात. त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे. धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते. सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास. मनीचे गळाल्या कुत्सितपण
मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण, मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा, पाजळितो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा, होवो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन, देतो बैसावया कारण, त्याचे करुनिया ग्रहण, भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे, तद्रस मला पाजणे, का की मी तुमचे तान्हे, पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिण, ती मी अर्पितो आपण, जेणे नुरेल करतेपण, कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र, घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपणाप्रत, पुण्यश्लोका साईनाथा. प्रार्थनाष्टक. श्लोक. शांतचित्ता महाप्रज्ञा, साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा, मायातम विनाशन, जात गोतातीता सिद्धा, अचिंत्या करुणालया. पाहि मां नाथा, शिर्डी ग्राम निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या, सर्वमंगलकारका, भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंची तू, पाता तू इंदिरापती, जगत्त्रया लया नेता, रुद्रतो तूच निश्चिती. तुझ वीणे रिता कोठे, ठावना या महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा, सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधांची, करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या, लाटा शीघ्र निवारणे. तू धेनु वत्समी तान्हे, तू इंदुचंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा, आदरे दासहा नमी. ठेव आता शिरी माझ्या, कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी, गणू हा तव किंकर. ह्या प्रार्थनाष्टके करून, मी करीतो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य, माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू, कठोरता मानसी. तू मलयागिरी चंदन, मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन, मी महापातकी. तुझे दर्शन होवोनिया, दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया, चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे, मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे, वाससूत्रा मस्तकी. थोरांची ती हीच रीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती, ते महत्पदा कारणे. भस्म कौपीन नंदीचा, शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगज्जेठी, तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी, परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी, ह्याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक, ज्या ज्या वस्तूस मानील सुख, माझे मन हे निशंक, त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा, मना लागी आवरा, गोड केल्या सागरा, क्षारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची, शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दास गणूची, याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा, तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा, कमीपणान बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर, असल्या निर्भय सहजची. असो ह्या स्तोत्रासी, जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी, तुम्ही पुरवा महाराजा. ह्या स्तोत्रास आपुलावर, हाची असो निरंतर, पठणकर्त्याचे त्रिताप दूर, व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन, नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून, आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी, तरी प्रत्येक गुरुवारी, सद्गुरुमूर्ती अंतरी, आणून पाठ करावा.
तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती, त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे, तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी, कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान, होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण, रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल, मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल, नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी, विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी, जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा, पाय बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा, भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून, ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य, सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी, पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी, श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले, स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले, श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर, ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर, अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी, दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सहज जाते मांडूनी दळता, जेणे प्रवर्तविले निज सच्चरिता. काय अलौकिक तयाची कुशलता, भक्त सत्पंथा लाविले. मोक्ष जो का परम पुरुषार्थ, त्याहूनही गुरुचरण समर्थ. सेविता ऐसिया गुरुचरणींचे तीर्थ, मोक्ष नकळत घर रिघे. होईल गुरु करुणाकर, तरीच सुखाचा हा संसार. घडोनी येई न घडणार, लावील परपार क्षणार्धे. जरी जाहली इतुकी पोथी, कथा कथिली से अतिसंकलिती. साईंची ती अगाध कीर्ती, ती म्या किती वर्णावी. जिचे निदर्शने नित्य तृप्ती, जिचे नि सहवासे आनंद भुक्ती. जिचे नि भवभय विनिर्मुक्ती, ती साई मूर्ती हारपली. जिचे नि परमार्थ मार्ग प्रवृत्ती, जिचे नि माया मोह निवृत्ती. जिचे नि आत्यंतिक क्षेम प्राप्ती, ती साई मूर्ती हारपली. जिचे नि नसे भवभय भीती, जिचे नि जागृत न्याय नीती. जिचे नि संकटी मनास धृती, ती साई मूर्ती हारपली. ध्यानी स्थापूनिया निज मूर्ती, साई जाई निज धामा प्रती.
निजावतारा करी समाप्ती, हे योगस्थिती अतर्क्य. पूर्ण होता अवतार कृती, हारपली ती पार्थिवाकृती. तरी हा ग्रंथ ही वाङ्मय मूर्ती, देईल स्मृती पदोपदी. शिवाय ह्याची या कथा परिसता, मना लाभे जी एकाग्रता. तज्जन्य शांतीची अपूर्वता, केवी अवर्णीयता वर्णावी. आपण श्रोते सर्वसूज्ञ, मी तो तुम्हा पुढे अल्पज्ञ. तथापि हा साईंचा वाग्यज्ञ, आदरा कृतज्ञ बुद्धीने. कल्याणप्रद हा वाग्यज्ञ, पुढे करूनी मजसम अज्ञ. पूर्ण करी निज कार्यज्ञ, श्रोते सर्वज्ञ जाणती. करूनिया एकाग्र मन, अभिवंदूनी साई चरण. महामंगल परम पावन, करी जो श्रवण या कथा. जो भक्त भक्ती समन्वित, निजस्वार्थ साधावया उद्यत. होऊनिया एकाग्रचित्त, कथामृत हे सेविल. साई पुरविल तयाचे अर्थ, पुरविल स्वार्थ आणि परमार्थ. सेवा कधीही जाईन व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. 44 अध्याय पोथी, साई निर्याण परिसिले अंती. तरीही या पोथीची प्रगती, ही काय चमत्कृती कळेना. गताध्यायी साई निर्याण, यथानुक्रम जाहले पूर्ण. तरी या साई लीलेची कातिण, विसंबेना क्षणभरी. पाहू जाता नवल नाही, निर्याण केवळ देहास पाही. जन्म मरणातीत हा साई, अव्यक्ती राही पूर्ववत. देह गेला आकार गेला, अव्यक्ती जैसा तैसाची ठेला. देह निर्याणा मागूनी लीला, आहेत सकळाला अवगत. वर्णू जाता त्याही अपार, परीन व्हावा ग्रंथ विस्तार. म्हणून त्यातील घेऊ सार, करू की सादर श्रोतया. धन्य आमुची भाग्यस्थिती, की जे काली साई अवतरती. तेच काली आम्हा हे सत्संगती, सहजावृत्ती लाधली. ऐसे असताही चित्तवृत्ती, जरी न पवे संसार निवृत्ती. जरी न जडे भगवंती प्रीती, याहोनी दुर्गती ती काय. सर्वेंद्रिये साईंची भक्ती, तीच की खरी भजन स्थिती. ना तरी डोळा पाहता मूर्ती, खिळी दाती वाचेच्या. कान ऐकता साई कीर्तन, रसना मधुर आम्ररसी निमग्न. करिता साई पादस्पर्शन, मृदुली वर्जन खपेना. साईंपासून क्षणही विभक्त, तो काय होईल साई भक्त. तो काय म्हणावा चरणासक्त, संसारी विरक्त हो नेणे. एका पती वाचूनी कोणी, येता तिचिया मार्गावरूनी. श्वशुर धीर भाऊ जाणूनी, होई वंदनी सादर. पतिव्रतेचे निश्चल अंतर, कदान सांडी आपुले घर. निजपतीचाच प्रेमा अपार, आजन्म आधार तो एक. पतिव्रता साध्वी सती, अन्या भावोनिया निजपती. तयाचे दर्शन घ्यावया प्रती, कधीही चित्ती आणीना. तीस आपुला पती तो पती, इतर केव्हाही तया न तुलती. तया ठाईच अनन्य प्रीती, शिष्यही ते रीती गुरुपायी. पतिव्रतेच्या पतिप्रेमा, गुरुप्रेमास देती उपमा. परी गुरुप्रेमास नाही सीमा, जाणे तो महिमा सच्छिष्य. मग ना जयाचे नि संसारा साह्यता, ती काय साह्या येतील परमार्था. असो व्याही जावई वा वनिता, भरवसा कोणाचा धरिता नये. माता पिता करीतील ममता, सत्तेचा पुत्र लक्षील वित्ता. कुंकवा लागी रडेल कांता,
कोणी न परमार्था सहकारी. तरी आता राहिले कोण जयाचे नि परमार्थापादन. करू जाता विचारे निदान आपुला आपण अंती उरे. करोनी नित्यानित्य विवेक त्यागोनी फळभोग ऐहिका मुष्मिक. साधोनिया शमदमादि षटक मोक्ष एक साधक तो धन्य. तेणे सोडूनी दुजियाची आस ठेवावा बळकट आत्मविश्वास. मारावी आपण आपुली कास साधेल तयासची परमार्थ. ब्रह्म नित्य जग अनित्य गुरुरेक ब्रह्म सत्य. अनित्य त्यागे गुरु एक चिंत्य भावना सातत्य साधन हे. अनित्य त्यागे वैराग्य जनन सद्गुरु ब्रह्म चैतन्य घन. उपजे भूती भगवंतपण अभेद भजन या नाव. भये अथवा प्रेमे जाण जया जयाचे नित्य ध्यान. ध्याता होई ध्येयची आपण कंस रावण कीटकी. चिंतनी व्हावे अनन्यपण ध्याना सारिखे नाही साधन. करी जो अभ्यास आपुला आपण तया निजोद्धरण रोकडे. तेथे कैचे जन्म मरण जीव भावासी पूर्ण विस्मरण. प्रपंचाचे मावळे भान आत्मानुसंधान सुखला हे. म्हणून निजगुरु नामावर्तन तेणेनी परमानंदा जनन. भूती भगवंताचे दर्शन नामाचे महिमान काय दुजे. ऐसी जयाच्या नामाची महती तया माझी सद्भावे प्रणती. काया वाचा मने मी त्या प्रती अनन्य गती ये शरण. ये अर्थीची द्योतक कथा कथितो श्रोतयांकरिता आता. तरी ती ऐकिजे निजहितार्था एकाग्रचित्ता करुनिया. कैलासवासी काका दीक्षित साई समर्थ आज्ञांकित. नित्य नेमे वाचित भागवत आहे की अवगत समजता. एके दिवशी दीक्षितांनी काका महाजनी यांचे सदनी. चौपाटीवर भोजन सारुनी पोथी नेमाने वाचिली. एकादशाचा अद्वितीय ऐसा तो सरस आणि द्वितीय. परिसता अनुक्रमे अध्याय श्रोत्यांचे धाय अंतरंग. माधवराव बाबांचे भक्त काका महाजनी तया समवेत. बैसले ऐकावया भागवत एकाग्रचित्त करुनिया. कथा ही भाग्ये फारची गोड जेणे पुरेल श्रोत्यांचे कोड. जडेल भगवत भक्तीची आवड ऐसीच ती चोखड निघाली. ऋषभ कुळीचे 9 दीपक कवी हरी अंतरिक्षादिक. निघाले यांचेच गोड कथानक आनंदजनक बोधप्रद. 9 ही ते भगवत स्वरूप पोटी क्षमा शांती अमूप. वर्णिता भागवत धर्म प्रताप जनक निष्कंप तटस्थ. काय ते आत्यंतिक क्षेम काय हरीची भक्ती परम. कैसे निही हरी माया सुगम निश्रेयस उत्तम गुरुचरण. कर्म अकर्म आणि विकर्म या सर्वांचे एकची वर्म. गुरु हेच रूप परमात्म भागवत धर्म गुरुभक्ती. हरिचरित्र अवतार गुण द्रुमिलनाथे केले निरूपण. पुरुषावताराची दावूनी खूण रूपे नारायण वर्णिला. पुढे अभक्त गतिविन्यास विदेहा कथी नाथ चमस. वेद विहित कर्माची कास सोडिल्या हो नाश सर्वस्वी. सर्वांतरी हरीचा वास म्हणून न करावा कोणाचा द्वेष. पिंडी पिंडी पहावा परेश रितान रेस त्यावीण. अंती नववे करभाजन
कृत त्रेतादि युगींचे पूजन, कैशा कैशा मूर्तींचे ध्यान, करीते निर्वचन जाहले, कलियुगी एकची साधन, हरी गुरु चरण स्मरण, तेणेच होय भवभय हरण, हे एक निज शरण शरणागता. ऐसी पोथी जाहल्या अंती, काका साहेब पृच्छा करीती, काय हो ही नवनाथ कृती, अतर्क्य वृत्ती तयांची. आवडी माधवरावास वदती, किती हो ही अवघड भक्ती, आम्हा मूढा कैची ही शक्ती, जन्मजन्मांती न घडे हे. कोठे हे नाथ महाप्रतापी, कोठे आपण ठाईचे पापी, आहे काय भक्ती ही सोपी, सच्चिद्रूपी ते धन्य. आम्हा ही भक्ती घडेल काय, कैसे न होईल तरणोपाय, जाहलो हताश गळाले पाय, झाला की वायफळ जन्म हा. काका साहेब भक्त प्रेमळ, असावी जीवास काही हळहळ, सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ, उडाली खळबळ श्यामाची. श्यामा नामे माधवराव, जयांचा काका लागी सद्भाव, तयांस काकांचा हा स्वभाव, दैन्याचा प्रभाव नावडला. म्हणती बाबांसारिखे लेणे, भाग्ये लाधले जयासी तेणे, मुख करावे केविलवाणे, व्यर्थ की जिणे तयाचे. साई चरणी श्रद्धा आढळ, तरीही का मनाची तळमळ, नाथांची भक्ती असे ना प्रबळ, आपुली ही प्रेमळ नव्हे का. एकनाथी टीके सहित, एकादश स्कंध भागवत, वाचावे भावार्थ रामायण नित्य, आपणा निश्चित ही आज्ञा. तैसेच हरिगुरु नामस्मरण, ही बाबांची आज्ञा प्रमाण, यातची आपुले भवभय तारण, चिंतेचे कारण काय तुम्हा. परी त्या नवयोग्यांचे चरित, तयांचे ते असिधाराव्रत, साधेल काय आपणा यत्किंचित, चिंतन हे सतत काकांचे. लागली जीवास मोठी चुटपुट, नवयोग्यांची भक्तीच उद्भट, कवण्या उपाये होईल प्रकट, तरीच मग निकट देव खरा. असो ऐसी लागली हुरहुर, आसनी शयनी हाच विचार, दुसरे दिनी घडला चमत्कार, श्रोती तो सविस्तर परिसावा. अनुभवाचा पहा नवलाव, प्रातःकाळीच आनंदराव, पाखाडे हे जया उपनाव, आले माधवरावा शोधावया. तेही आले प्रातःकाळी, भागवत वाचावयाचे वेळी, बैसले माधवरावांजवळी, स्वप्नाची नवाळी सांगत. इकडे चालली आहे पोथी, तिकडे परस्पर दोघे फुसफुसती, तेणे श्रोत्या वक्त्यांचे चित्ती, अस्थैर्य स्थिती पातली. आनंदराव चंचल वृत्ती, माधवरावास स्वप्न कथिती, वदता परिसता दोघे कुजबुजती, राहिली पोथी क्षणभर. काका साहेब तव त्या पुसती, कायती ऐसी नवल स्थिती, दोघेच तुम्ही आनंद वृत्ती, सांगान आम्हा प्रती कायकी. तव ते माधवराव वदती, कालच की आपणा शंका होती, समाधान घ्या हातोहाती, तारक भक्ती लक्षण. परिसा पाखाड्यांचे स्वप्न, दिधले बाबांनी कैसे दर्शन, होईल आपुल्या शंकेचे निरसन, गुरुपद वंदन भक्तिपुरे. मग ते स्वप्न ऐकावयाची, प्रबळ जिज्ञासा त्या सर्वांची, विशेषे काकासाहेब यांची, शंका ही तयांचीच आरंभी. पाहोनिया सर्वांचा भाव, स्वप्न सांगे आनंदराव, चित्ती ठेवून या सद्भाव, श्रोत्यासही नवलाव वाटला. एका महासमुद्रात
उभा मी कंबरभर उदकात, तेथे माझी या दृष्टीपथात, आले श्री समर्थ अकल्पित. रत्नखचित सिंहासन, वरी साई विराजमान, उदकांतर्गत जयांचे चरण, ऐसे ते ध्यान देखिले. पाहुनी ऐसे मनोहर ध्यान, जाहले अत्यंत समाधान. ते स्वप्न हे कोणास भान, मन सुख संपन्न दर्शने. काय त्या योगाचा नवलाव, तेथेच उभे माधवराव. पाया पडा हो आनंदराव, वदले मज भाव पुरस्सर. तम मी तया प्रत्युत्तर देत, इच्छा माझी ही आहे बहुत. परी ते पाय उदकांतर्गत, कैसे मज हातात येतील. उदका माझी पाय असता, कैसा पायी ठेवू माथा. तरी मी काय करावे आता, नकळे मज तत्वता काहीही. ऐसे परिसूनी माधवराव, परिसा बाबांस वदले काय. देवा काढ रे वरती पाय, आहेत जे तोय प्रच्छन्न. ऐसे वदताच तत्क्षण, काढिले बाबांनी बाहेर चरण. आनंदरावांनी मग ते धरून, केले अभिवंदन अविलंबे. ऐसे धरिता दृढ चरण, बाबांनी दिधले आशीर्वचन. होईल जारे तुझे कल्याण, काही न कारण भीतीचे. आणिक बाबा वदले देख, रेशीम काठी धोतर एक. शाम्यास माझ्या देऊन टाक, तुझ सुखदायक होईल. तरी ती वंदून आज्ञा शिरी, धोतर म्या आणिले रेशीमधारी. काका साहेब आपण ते स्वकरी, माधवराव स्वीकारी ऐसे करा. मान्य करा जी ही मम विनंती, माधवराव हे परिधान करीती. करा ऐसे सुखवा मजप्रती, होईन मी अति उपकारी. आनंदरावाची ही मात, माधवराव स्वये परिसत. काका साहेब जवते देत, तेन स्वीकारित ते वस्त्र. तयांचे मनी हे तो स्वप्न, आम्हास पटली पाहिजे खूण. दृष्टांत काही जाहल्या वीण, घ्यावेन आपण हे वस्त्र. काका साहेब तेव्हा वदत, आता बाबांची पाहू प्रचित. घेणे हे उचित अथवा अनुचित, होईल ते सूचित चिठ्ठ्यांनी. देतील बाबा चिठ्ठी जैसी, मानू तयांची आज्ञा तैसी. चिठ्ठ्या बाबांची या पायांपासी, कृतसंकल्पेसी टाकिल्या. काका साहेब यांचा भार, होता सर्वस्वी साईंची यावर. आधी घ्यावा त्यांचा विचार, करावा तो व्यवहार पुढारा. हे तो बाबांचे हयातीत, तोच की क्रम तयांचे पश्चात. चिठ्ठ्या टाकून आज्ञा घेत, तैसेच ते वर्तत निश्चये. कार्य मोठे अथवा सान, चिठ्ठीने आज्ञा घेतल्या विण. काही न करणे गेलिया प्राण, अनुज्ञा प्रमाण सर्वथा. देहची जेथे नाही आपुला, एकदा बाबांच्या पायी वाहिला. मग तयाच्या चलन वलनाला, काय आपुला अधिकार. पहाया एका भावनेवर, लाखो रुपये कमाईवर. लाथ मारिली परिहा निर्धार, दृढ आमरणांत राखिला. फळा येईल तुझे इमान, धाडीन मी तुझ लागी विमान. नेईन त्यात बैसवून, निश्चिंत मन राही तू. ही बाबांची प्रसादोक्ती, अक्षरे अक्षर आली प्रचिती. साई लीला वाचकांप्रती, ठावी निर्गम स्थिती काकांची. होता तया स्थितीचे स्मरण, आणिक ते काय विमान प्रयाण. काय ते आनंदाचे मरण, गुरुनामावर्तन समवेत. ऐसे दीक्षित करारी आपण,
चित्ती निरंतर साई चरण, इष्टमित्रांही देऊनी शिकवण, जाहले विलीन गुरुपायी. आता पूर्वानुसंधान स्थिती, दोघांही मानली चिठ्ठ्यांची युक्ती. कारण दोघांची काकांवर प्रीती, चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे. एका चिठ्ठीत घ्यावे धोतर, दुसरीत त्याचा करावा अभेर. ऐसे लिहून साईंच्या पायांवर, टाकिल्या छाया चित्रातळी. तत्रस्थ एका अर्भकास, त्यातील चिठ्ठी उचलावयास. लाविता धोतर घ्यावयास, माधवरावास ये आज्ञा. जैसे स्वप्न तैसीच चिठ्ठी, आनंद झाला सकळा पोटी. मग ते धोतर रेशीम काठी, घातले करसंपुटी श्यामाचिया. त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी, परस्परांशी पडता मिठी. परमानंद न माय पोटी, सुख संतुष्टी उभयाते. माधवराव अंतरी खुश, आनंदरावासही संतोष. झाला साई भक्ती परिपोष, आशंका निरास काकांचा. असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार. ठेविल्या गुरुपायांवर शिर, गुरुवदनोद्गार लक्षावे. आपणाहून आपुली स्थिती, आपुली भूमिका वा चित्तवृत्ती. गुरु जाणे नख शिखांती, उद्धारगती ही तोच. जैसा रोग तैसे निदान, तैसेच औषध वा अनुपान. सद्गुरु नेमी शिष्याला गुण, भवरोग निवारण कार्यार्थ. स्वये तो जी करितो करणी, आणू नये आपुले अनुकरणी. तुम्हा कारणे गुरुमुखातुनी, निघेल ती वाणी आदरावी. त्याच शब्दांवर ठेवावे मन, तयांचेच नित्य करावे चिंतन. तेच तुमच्या उद्धारा कारण, ठेवा हे स्मरण निरंतर. गुरु सांगे ते पोथी पुराण, ते तो तद्वचन स्पष्टीकरण. मुख्य उपदेशी ठेवा ध्यान, ते निगम ज्ञान आपुले. कोणाही संताचे वचन, त्याचा करू नये अवमान. आपुली माय आपुली जतन, करील ती अन्य कोण करी. खरा मायेचा जिव्हाळा, लेकुरा लागी तिचा कनवाळा. बाळ नेणे तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पुरवी. संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप. साई मुखींचे हे करुणालाप, कोरा स्वहृदय पटावरी. म्हणून साई मुखींचे वचन, तेथेच ठेवा अनुसंधान. अंती तोच कृपानिधान, तापत्रय शमन करील. तोच जाणे त्याची कळा, आपण पहावे कौतुक डोळा. काय अद्भुत तयाच्या लीला, सहज अवलीला घडती ज्या. दुसरा एक म्हणतो म्हणून, त्याचे सर्व घ्यावे ऐकून. मोडून द्यावे निजानुसंधान, निज गुरु वचन विसरू नये. यातची आहे परम कल्याण, यातची आहे भवभय तरण. यातची अवघे पोथी पुराण, जपतपानुष्ठानची हे. सारांश प्रेम करा गुरुवर, अनन्य भावे नमस्कार. दिन करा पुढे कैचा अंधार, तयासी भवसागर नाहीच. असा कुठेही सृष्टीवर, निकट अथवा कितीही दूर. साता समुद्रांच्याही पार, भक्तार्थ अनिवार प्रेमळ. असो ऐसे हे लिहिता लिहिता, कथा एक आठवली चित्ता. एकाचे पाहुनी दुजाने करिता, कैसिया आपदा होत जीवा. एकदा बाबा मशिदीत, असता म्हाळसापती समवेत. पूर्वील फळीची शेज अवचित, स्मरे अकल्पित तया ते. रुंदी अवघी 26,
दोन्ही टोकांस चिंध्या बांधीत, मशिदीची या आढ्यास टांगीत, झोपाळा करीत तियेचा. निजू नये अंधारात, तदर्थ उषा पायथ्या लगत, ठेवून रात्रौ पणत्या जळत, बाबा निजत फळीवर. या फळीचे समूळ वृत्त पूर्वील एका अध्यायात आधीच वर्णिले आहे येथ, परिसा की महत्व तियेचे. एकदा या फळीची महती मनोभावे बाबा वर्णिती, काका साहेब दीक्षिता चित्ती, उदेली वृत्ती ती परिसा. म्हणती मग ते बाबांप्रती, फळीवरी शयन प्रीती, असेल तरी ती टांगतो प्रीती, मग स्वस्थ चित्ती पहुडावे. बाबा तयास प्रत्युत्तर देती, खाली टाकून म्हाळसापती, आपणची वर निजावे केऊती, बरा मी खालती आहे तो. त्यावर काका अतिप्रीती, आणिक फळी टांगू म्हणती, आपण निजावे एकीवरती, म्हाळसापती दुसरीवर. त्यावरी पहा बाबांचे उत्तर, तो का निजतो फळीवर, जया अंगी गुण प्रकर, तोच फळीवर निजेल. नाही फळीवर शयन सोपे, कोण तियेवर मजवीण झोपे, नयन उघडे निद्रा लोपे, तयासची झेपे हे शयन. मी जै करू लागे शयन, तै मी करी यासी आज्ञापन, कर मद हृदयावरी ठेवून, राही बैसून सन्निध. तेही काम यासन होई, बसल्या जागी डुलक्या घेई, तयान फळी ही कामाची काही, फळी ही बिछाईत माझीच. नामस्मरण चाले हृदयात, पाहे तेथे ठेवून हात, निजता मी मज करी जागृत, ऐसा अनुज्ञापित तो असता. त्यासची निद्रा लागता जड, कर हो त्याचा जैसा दगड, भगत म्हणता नेत्रांची झापड, उडून खडबड जो करी. बसवेन जया धरेवर, आसन जयाचे नाही स्थिर, जो नर निद्रातम किंकर, निजेल उंचावर केवी. म्हणून आपुले आपुल्या संगे, दुजियाचे ते दुजिया संगे, हे तो बाबा वेळ प्रसंगे, भक्तानुरागे अनुवदत. अगाध साईनाथांची करणी, म्हणून हेमाड लागला चरणी, तयांनी ही कृपाशीर्वचनी, ठेविला निजस्मरणी अखंड. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री गुरुचरण महिमा नाम पंचचत्वारिंशोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज